भारत सरकारने ब्रिटिश वसाहतीवादी काळात जी नावं दिली होती ती नावे बदली करण्याचे प्रयत्न गेल्या काही वर्षापासून सुरू केलेले आहेत. याचं मुख्य कारण आहे की प्रत्येक देशाला भारताला त्याला 2047मध्ये महासत्ता बनायचं आहे. आपली स्वतःची ओळख असावी आणि या ठिकाणी अशी नावं आणली जात आहेत जी आपल्या देशाच्या सन्मानाशी निगडीत आहे. आता मुख्य बदल काय झालेले आहेत? पंतप्रधान निवास जो आहे त्याला 7 रोज कोर्सच्या ऐवजी 7 जनकल्याण किंवा लोककल्याण मार्ग असं नाव दिलेलं आहे. याच्याशिवाय जे आपलं राजपथ होतो जिथून आपली परेड सुरू व्हायची त्याला आता कर्तव्यपथ असं म्हटलं जातं आहे. इंडिया गेट जे जुन्या काळातलं वॉर मेमोरियल होतं त्याच्याऐवजी जे सध्याचं नवीन वॉर मेमोरियल 1947 नंतर सुरू झालं आहे तिथून ती परेड सुरू होते आहे. ज्याला आपण पहिले राजभवन म्हणायचो, गव्हर्नर्स किंवा ज्याला आपण राष्ट्रपती भवन म्हणतो, तर त्याला आता आपण लोकभवन असं म्हणायला सुरुवात केलेली आहे. औरंगजेब जे मोगल काळाचं प्रतीक होतं तर त्याच्याऐवजी डॉक्टर APJ अब्दुल कलाम जे भारताचे एक अतिशय प्रसिद्ध असे सायंटिस्ट होते त्यांचं नाव दिलेलं आहे. म्हणजे आपलं मुख्य धोरण आहे ब्रिटिशांच्या काळामध्ये जो वसाहतवादी नावं होती, मोगलकालीन जी नावं होती त्याच्याऐवजी जी भारतीय मूल्ये आहेत, लोककल्याण आहे, कर्तव्य आहे, याला प्राधान्य दिलं जात आहे. ज्याच्यामुळे राष्ट्रीय एकात्मता वाढते आणि देशाची स्वतःची एक अशी निवड म्हणून तयार होते. आपल्याला आठवत असेल की काही वर्षापूर्वी आपण आपला जो नेव्ही म्हणजे नौदलाचा जो झेंडा आहे तिथे आपण आता ब्रिटिशांचं चिन्ह काढून टाकलं आणि त्याच्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराज जे नौदलाचे सर्वात पहिले मोठे राजे होते त्यांचं प्रतीक घातलं. तर ही सगळी जी नावं आहेत ही जुनी वसाहतवाद विसरण्याकरता आहेत आणि नवीन स्वतःचं नेतृत्व, नवीन स्वतःची प्रतिमा तयार करण्याकरता आहे आणि याकरता आपण सरकारचं नक्कीच कौतुक करायला पाहिजे.